नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता 16 डिसेंबरचं जे सेलिब्रेशन असतं पार्टीचं ते सुरू झालेलं असतं. सर्वजण खूप तयारीत असतात आणि काव्या तर खूप सुंदर दिसत असते. काव्याबरोबर जीवासुद्धा एकदम मस्त असा रेडी होऊन खाली येतो. तर नंदिनी जीवाकडे बघतच राहते. पार्थ म्हणतो, काय बघताय त्यांच्याकडे असं? तर लगेच नंदिनी लाजते. इथं नंदिनीचे वडील आणि तिची बहीणसुद्धा आलेली असते. नंदिनी त्यांना भेटते आणि म्हणते, बाबा सर्व काही व्यवस्थित आहे. नंदिनीचे बाबा म्हणतात, अगं तुझी मला काळजीच नव्हती. काळजी तर फक्त मला काव्याची होते. आणि तेवढ्यात काव्यासुद्धा येते. काव्याचे बाबा तिला बुके देतात आणि तिचं अभिनंदन करतात. काव्याचे बाबा इमोशनल होतात. काव्या त्यांची समजूत काढते आणि म्हणते, आता आमचं 100% चांगलं चाललं आहे. जे झाले ते चांगल्यासाठीच झाले असं काव्या त्यांना सांगते. जेव्हा तयार होऊन येतो तेव्हा बाबासुद्धा त्याच्याकडे बघतच राहतात. नंदिनी जीवाला खुणवते की तुम्ही आज खूप छान दिसताय. जीवा काव्याच्या बाबांना भेटतो आणि त्यांच्या पायासुद्धा पडतो. दुसरीकडे वसू आणि रम्या बॉम्ब फोडण्याच्या तयारीत असतात. त्यांच्या मनात असं चाललं असतं की कधी हे फोटो सर्वांच्या समोर येत आहे आणि यांच्या चेहऱ्यावरील आनंद कमी होते. नंदिनी आणि पार्थ सूत्रसंचालन करत असतात आणि हे दोघं बोलत असताना वसू आणि रम्या मात्र त्यांची खालून खूप खिल्ली उडवत असतात. पार्थ सर्व काही बोलत असताना पार्थ काव्या आणि जीवाला स्टेजवरती बोलवतो. नंदिनी जीवाचं भरभरून कौतुक करत असते. पार्थही इथे काव्याचं कौतुक करत असतो. नंदिनी काव्याचं कौतुक करते. पार्थ काव्याची मस्करीही करतो. नंदिनी काव्यावरती विश्वास दाखवते आणि म्हणते की तू नक्कीच आयएस होणार आहे आणि हा माझा विश्वास आहे. रम्या, जीवा आणि काव्याचं सत्य समोर आणण्यासाठी इथे रम्याची खूप तळमळ चाललेली असते. पार्थ मालिनी आणि विक्रमला सुद्धा स्टेजवरती बोलवतो. नंदिनी, जीवा आणि काव्याला विक्रम आणि मालिनी आशीर्वाद देतात. जीवा सर्वप्रथम आईबाबांचे आणि पार्थचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आतापर्यंत त्याला कशी कशी साथ दिली हे सर्व तो सांगत असतो. जीवा म्हणतो, नाथ्यांची किती श्रीमंती माझ्याकडे आहे हे तुम्हाला माहिती नाही. देवाने मला आई-वडील दिलेत हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. पण त्याचबरोबर मला एक देवाने ब्लँक चेक दिलेला आहे. तो ब्लँक चेक म्हणजे ही नंदिनी. तिच्यासारखी बायको, मैत्रीण मिळायला खूप भाग्य लागतं. नंदिनीसोबतचा प्रत्येक क्षण मी माझ्या आयुष्यातून कधीच विसरू शकत नाही, कारण तिने माझ्यासाठी खूप काही. जीवा पुढे म्हणतो की नंदिनीसारखी मैत्रीण मला ह्या आयुष्यात तरी मिळू शकत नाही. तो नंदिनीसमोर गुडघे टेकून बसतो आणि तिच्या हातांचा किस घेतो. तेव्हा सर्वजण खूप म्हणजे आनंदाने ओरडतात. नंदिनी खूप लाजते सुद्धा. जीवाचं बोलून झाल्यानंतर सर्वजण काव्याला फोर्स करतात की तिने काहीतरी बोलावे. तेव्हा काव्या तिचं मन व्यक्त करते. काव्या म्हणते, एक गोष्ट माझ्या नशिबात होती ती त्यासाठी मी काहीही हरवायला तयार होते. ती गोष्ट म्हणजे पार्थ देशमुख. माझ्या आवडीनिवडीत सगळं त्यांनी जपलं आहे. ते माझा आनंद जपून ठेवण्यासाठी खूप धडपड करत असतात. माझ्यासाठी ते आतापर्यंत त्यांनी जे जे केलं ना ते मी परतफेड करू शकत नाही. काव्या म्हणते, आता ही काव्या फक्त पार्थवरती प्रेम करणार आहे. तुमच्या नावाचं मंगळसूत्र पार्थ मी गळ्यात घातलं आहे. काव्यार्थ म्हणजे ही काव्या आणि हा पार्थ हे कधीही वेगळं होणार नाही. ती म्हणते, मालिनी काकू, आम्हाला नेहमी तुम्ही सांगायच्या ना लग्नानंतर होईलच की प्रेम, तर झालं आहे मला लग्नानंतर तुमच्या मुलावरती प्रेम. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे ती मनापासून आभार मानते. पण आता ही मालिनी हे शब्द ऐकल्यानंतर मालिनी खूप खुश असते. पार्थचा तर आनंदच गगनात मावत नसतो. काव्याचं बोलून झाल्यानंतर नंदिनी स्टेजवर जाते आणि काव्याला घट्ट अशी मिठी मारते. ती काव्याचं खूप कौतुकसुद्धा करते. नंदिनी म्हणते, आजचा दिवस प्रेमाचा आणि नात्यांचा आहे. जेव्हा काव्यासाठी आम्ही एक सरप्राईज प्लॅन केला आहे आणि ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. ते प्रोजेक्टरवरती व्हिडिओ आणि फोटो सुरू करतात. सुरुवातीला मालिनी, विक्रम, जीवा, नंदिनी ह्यांचे खूप छान छान व्हिडिओ तिथे आलेले असतात आणि सर्वजण हे व्हिडिओ बघून खूप खुश होत असतात. व्हिडिओ पुढे पुढे जात असताना अचानक नंदिनी, जीवा आणि काव्या पारचे काही रोमॅन्टिक फोटोसुद्धा तिथे येतात. ते फोटो बघितल्यानंतर ते थोडे लाजतात. तेवढ्यात अचानक काव्या आणि जीवाचे फोटोही सर्वांना दिसू लागतात. 2 मिनिटं नेमकं स्क्रीनवरती काय चाललं आहे हे कोणालाच कळत नसतं. त्या दोघांचे फोटो बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता आजच्या भागामध्ये तर एवढंच झालं आहे. पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. थँक्यू.